लोकप्रधानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण हे थेट प्रक्षेपण पाहतोय आता सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक 7 येथील शरदचंद्र पवार शाळेच्या बूथच्या बाहेरील दृश्य आहेत। या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आपल्याकडे संतोष भाऊ पवार आहेत आणि प्रभाग क्रमांक 7 चे उमेदवार असलेले अमोल बापू शिंदे साहेब आहेत। बापूजी, मला एवढं सांगा की आज प्रभाग क्रमांक 7 मधल्या चौपड परिसरातील बूथ क्रमांक 32 मध्ये बिघाड झाला होता, काय सांगाल? नाही, प्रभाग क्रमांक 7 मध्ये सर्वच केंद्रांवर चांगल्या पद्धतीचं मतदान आहे। लोक उत्स्फूर्त पद्धतीनं मतदान करायला येतात, पण चोपाडमधील 32 नंबर केंद्रावरती सकाळी काहीतरी गडबड झाली आणि एक वोटरने 2 मत दाबल्यामुळं आणि ते न दाबल्यामुळं काहीतरी मशीन काही वेळ बंद होती। आता सुरू आहे, थोडंसं 1 तासभर तिथं मतदान बंद होतं, पण आता सुरळीत मतदान सुरू आहे। मी सर्व प्रभागातील लोकांना आवाहन करतो की आपण मतदान केलं पाहिजे आणि मतदान करून या लोकशाहीला बळकट केलं पाहिजे, एवढं सांगतो। बरोबर आहे, लोकशाहीला बळकट करण्याचा हा उत्सव जणू आपला चालू आहे। कार्याध्यक्ष आहेत संतोष भाऊ। सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सोलापूरकरांनी चांगल्या पद्धतीने मतदान करून प्रतिसाद नोंदवावा असं मी सर्वांना आवाहन करतो। संविधानाने दिलेला आपला जो मतदानाचा पवित्र हक्क आहे तो प्रत्येकाने बजावला पाहिजे। आम्ही सर्वजण सकाळपासूनच आमचे सर्व सहकारी, आमचे राजेंद्र जाधव असतील, बापू असेल, आम्ही सर्वांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। आपणही सर्वांनी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी असं मी सर्वांना आवाहन करतो। तर आपण ही नक्कीच सकाळी 7:30 वाजल्यापासून जे मतदान केंद्रावरती गर्दी होत आहे, तुम्ही संध्याकाळी 5:30 पर्यंत वेळ आहे, सर्वांनी मतदानाचा हक्क नक्कीच बजवा। आणि काही ठिकाणी अशी माहिती येत आहे की ITIचा विजापूर रोडचा परिसर असू दे किंवा याच प्रभाग क्रमांक 7 च्या लोकमंगल परिसर जो आहे अवंतीनगरच्या तिथं सुद्धा एका EVMचं तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती मिळत आहे। मात्र तांत्रिक बिघाड झाल्यानंतर तात्काळ त्याच्यात दुरुस्ती करून किंवा EVM बदलून मतदानाची प्रक्रिया जी आहे ते सुरळीत करण्यात येत असल्याची माहिती देखील मिळत आहे। लोकप्रधानसाठी इम्रान सगरी, सोलापूर।